जय शिवराय. मी गोविंद. आज आलो आहे देवगड या ठिकाणी. श्री दत्त मंदिर संस्थान देवगड, जे की छत्रपती संभाजीनगरपासून जवळपास 50 किलोमीटर अंतरावर आहे. आज मी आलो आहे देवगडात दत्त जयंतीच्या उत्सवात. इथलं वातावरण सांगायलाच नको. धुपाची सुगंधी हवा, हरिनामाचा गजर आणि भक्तीने ओथंबलेलं गाव. चला अनुभवूया देवगडची दत्त जयंती जवळून. श्री दत्त जयंती देवगड येथे येणाऱ्या सर्व भाविक भक्तांच्या सोयीसाठी मंदिर संस्थानाकडून या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे, जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही. मंदिर परिसरातील व आजूबाजूच्या गावामधून या ठिकाणी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत आहेत. मित्रांनो, ही जी तुम्हाला समोर कमान दिसत आहे, ही मुख्य प्रवेशद्वार आहे, जिथून आपण मंदिर परिसरात प्रवेश करू शकतो. चला तर मग तुम्हाला मंदिराचा परिसर आणि मंदिर दाखवतो. आकाराने भव्यदिव्य आणि सुंदरतेने अतिशय नटलेली ही भव्यदिव्य अशी कमान भाविक भक्तांना आकर्षित करते आणि देवगड या संस्थानाची प्रसिद्धी वाढवण्यामध्ये या कमानीचं फार मोठं योगदान आहे. मंदिर परिसरात आज एक दिवसीय जत्रा असल्या कारणाने खूप सारे व्यापारी या ठिकाणी आपले दुकानं लावून आपला व्यापार करत आहेत. तर मित्रांनो, आता आपण जातोय दर्शनासाठी. या ठिकाणी माझ्या पाठीमागे आता एंट्री केलेली आहे आणि आता मुख्य द्वाराकडे जातो, मुख्य मंदिराकडे, ज्या ठिकाणी आता श्री दत्त जयंती 2025 साजरी होत आहे. माझ्यासमोर मंदिराची कमान आहे. ही मंदिराची मुख्य कमान आहे. ॲक्च्युअली इथून पूर्ण मंदिर परिसर चालू होतो. तुम्ही आता समोर बघू शकता. खूप सुंदर असं या ठिकाणी सजावट आणि पूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. भाविकांच्या सोयीसाठी विशेष नारळ फोडण्याची जागा या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे. तुम्हाला समोर जे दिसतंय ते आहे कीर्तन मंडप, ज्या ठिकाणी कीर्तन आयोजित करण्यात जातं. तुम्ही नेहमी दत्तप्रभूंच्या सोबत एक गाय बघितली असेल, तर ती तशा प्रकारची गाय इथं पण आहे. हे समोर तुम्ही बघू शकता. मंदिराच्या अगदी समोरच गायीची ही मूर्ती बसवण्यात आलेली आहे. मंदिर अगदी सुंदर अशा प्रकारे सजवण्यात आलेलं आहे आणि मंदिराच्या दोन्ही साईडला एकीकडून विठ्ठल आणि एकीकडून रुक्मिणीची प्रतिमा बसवण्यात आलेली आहे. सर्व टाळकरी आणि वारकरी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पालखी सोहळा मंदिरामध्ये दाखल होत आहे. तर आता आरती केली जाईल आणि त्यानंतर पालखी इथून प्रस्थान करेल. तर चला तर मग आपण आरती बघूया. देवगडचं दत्त मंदिर हे इथलं आध्यात्मिक हृदय. अनेक वर्षांपासून इथं दत्त जयंती भव्य स्वरूपात साजरी केली जाते. लोकांना इथल्या प्रसन्न मूर्तीचं आकर्षण आहे. दत्तात्रेयांची त्रिमूर्ती, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं एकत्र रूप. काल रात्रीपासूनच भाविक भक्तांची या ठिकाणी दर्शनासाठी भरपूर अशी लांब रांग लागलेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. अगदी 2-2, 3-3 तास रांगेमध्ये उभं राहून भाविक भक्त दर्शन घेत आहे. वारकऱ्यांचा या ठिकाणी हरिनामाचा गजर चालू आहे. आधुनिक जगाच्या धावपळीत शांततेचा एक छोटासा प्रवाह शोधत होतो आणि तो मला सापडला प्रवरा नदीच्या काठावर. प्रवरा म्हणजे इथल्या लोकांचा जीवनदायी प्रवाह. शेती, पाणी पुरवठा, मासेमारी सगळ्यांचं केंद्र म्हणजे ही नदी. प्रवरेच्या काठावर अनेक सुंदर जागा बघायला मिळतात. काही ठिकाणी लहान धबधबे, काही ठिकाणी शांत घाट, तर काही ठिकाणी विस्तीर्ण पाण्याचा आकाशच. बऱ्याच जणांसाठी हा सकाळचा मेडिटेशन स्पॉट बनला आहे.
प्रवरा नदीची सुंदरता कॅमेऱ्यात कैद करून आता आपण जातोय भक्त निवासाकडे. हा आहे मंदिराचा भव्य दिव्य असा परिसर. या ठिकाणी बघू शकता. आणि या परिसरामध्ये या ठिकाणी भक्त निवास आहे. या ठिकाणी भोजन फक्त 60 रुपयाला मिळतं. चला तर मग आपण जाऊन बघूया. हे आहे भक्त निवास श्री दत्त संस्थान देवगड येथले. दत्त संस्थान देवगड येथील भोजन करणार आहोत. तर बघूया काय काय आहे कसं आहे. भोजन कक्षामध्ये आपण 60 रुपयाचं टोकन घेऊन या ठिकाणी अनलिमिटेड जेवणाचा आस्वाद घेऊ शकतो. मंदिरातील जेवणाचा आस्वाद घेऊन आता आपण परतीच्या प्रवासाला निघालो. वाटेमध्ये आपल्याला बरीचशी लहान मोठी दुकाने या ठिकाणी बघायला मिळत आहेत. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला श्री दत्त जयंती देवगड येथील अनुभव. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.